लाडकी बहीण योजनेबाबत अदिती तटकर यांनी पुन्हा भाष्य केलंय। सप्टेंबर 2025 पासून सुरू असलेल्या ई-केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे। अनेक महिलांना केवायसी करताना अडचणी आल्यामुळे त्यांच्या तक्रारी लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं मंत्री अदिती तटकर यांनी सांगितलं। साधारणपणे रोज 4 ते 5 लाख महिलांचे ई-केवायसीची प्रक्रिया ही साईटवर पूर्ण होत आहे। साधारणपणे 1 कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं ई-केवायसीची प्रक्रिया झालेली आहे। ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत। त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत। त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत। त्याचे अपुरे राहिले होते ते सुद्धा या टीमच्या माध्यमातून म्हणजे प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट आणि त्यांची संपूर्ण जे काही त्यांचे सहकारी आहेत त्यांच्या माध्यमातून केले जाईल अशी आमच्या सगळ्यांची सदिच्छा आहे। यांनी ही निवडणूक लढली पाहिजे पण राजकारणाने घुसखोरी केलेला आहे याच्यामध्ये कितपत वाटतं राजकारणी का रस घेतात याच्यामध्ये? नाही, मला वाटतं साधारणपणे प्रत्येक वेळेला राजकारण्यांनी रस घेतलं म्हणजे ते काही इथं राजकारणासाठीच नसतं। काही चांगल्या पद्धतीचे निर्णय सुद्धा क्रिकेटर्सच्या आणि माजी क्रिकेटर्ससाठी सुद्धा या एमसीएच्या संपूर्ण आपण जर बघितलं तर या कालावधीमध्ये झालेल्या आहेत। सुरुवातीला पवार साहेबांनी सुद्धा या मध्ये एमसीएमध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली सुद्धा अनेक निर्णय झाले। बीसीसीआयचे अध्यक्ष होते त्यावेळेलाही झाले। आत्ताही बीसीसीआयचे अध्यक्ष आमचे शहा जे आहेत त्यांच्याही ठिकाणी चांगल्या पद्धतीचे निर्णय होत आहेत आणि साधारणपणे खऱ्या अर्थानं जो प्रतिनिधी तिथं बसतो किंवा जे प्रेसिडेंट किंवा व्हाईस प्रेसिडेंट असतात यांची खेळाडू प्रतीची इच्छाशक्ती काय आहे आणि क्रिकेटच्या संदर्भातलं इन्फ्रास्ट्रक्चर कशा पद्धतीनं त्यांना आणखीन स्ट्रेंथन करायचंय, मजबूत करायचंय या संदर्भातली त्यांची जी काही मानसिकता आहे ह्याकडे सगळ्यांनी जास्ती लक्ष केंद्रित करणं गरजेचं असतं। शेवटी खेळाडूंना वाव मिळणं, त्यांच्यासाठी चांगल्यातल्या चांगल्या पद्धतीची संधी उपलब्ध होणं, त्यांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा मिळणं, मला वाटतं या सगळ्या गोष्टींकडे अधिक प्रमाणात लक्ष देऊन इथं मतदार मतं देण्यासाठी येत असतात। मेंबर्स जे आहेत ते मतं त्यांची त्या ठिकाणी व्यक्त करत असतात किंवा मतांच्या रूपाने देत असतात। शेवटी आणि हे इलेक्शन आहे, ते इलेक्शनमध्ये मतदार म्हणून जे मेंबर्स आहेत ते ज्यांना संधी देतील त्या पद्धतीनं संधी मिळत असते।